बोलून गेलाय कोंबडा या सावण आता लावतील तोपर्यंत म्हटलं थोडंसं बोलून घेऊया म्हणजे हळूहळू आपलं घरात जायला आपलं मोकळं. तुम्ही सकाळी आमचं बुवानी आमचं पटवळ बुवा पटवळासारखं जरा वाकडा आहे त्यांनी अगदी दुपारचं 2 वाजवलं असतं. माझ्या हक्काची माणसं जी आहेत ती माझ्या वाटला थांबतात. ती माझी ती माझी बुवांचा लय प्रयत्न असणार ते सांगतात आपण 4-5 बाऱ्या करायच्या पण ब्रँड इज ब्रँड शॉर्ट अँड स्वीट आणि यांचा शॉर्ट अँड स्वीट 1.5 तासाचा जर यांचा शॉर्ट आणि स्वीट जर 1.5 तासाचा असेल तर लॉंग पण किती तासाचा असेल सांगा. हरकत नाही आपण 10 मिनिटात बारी करणार. आज तुम्हाला सांगतो शब्द देतो. अरे टोपी राहिली नाही मी या वर्धन देवीच्या भूमीत आहे. मी सालबाईच्या भूमीत आहे. एक गोष्ट बघा मला काय बोलायचं नाही. बघा माझ्यापेक्षा वयाने शाहीर मोठे आहेत. त्यांचे गुरुवर्य आमच्यासाठी आमचा हिमालय आहे आणि त्यांना नमस्कार पण केला माझ्या मागे. मी काय त्यांना वावगा बोललो नाही. मी हसत बारी केली. यांना त्याचा त्रास होता. यांनी कॉमेडी करायचा प्रयत्न केला. यांनी कॉमेडी करायचा प्रयत्न केला पण त्यांची कॉमेडी तिथे जीव घेऊन मिली. त्यांच्या गाड्याला नख लावून घुटमावून मारली लोकांनी. कोणीच हसलं नाही. एक कुत्रा हसला नाही. एक आमचं पब्लिक हसला नाही ना कुत्रा हसला. तरी पण त्यांना करायचा होता जोर. मग काही जमलं नाही. मग म्हणायला लागले आपण बाबा जास्त कॉमेडी करायची नाही. कुणाचं तरी काम आहे अंडू पांडूचं काम नाही कॉमेडी करायचा. अरे कॉमेडी करायला रक्तात असवाय लागते. आता मला सांगा मी निश्चितची कॉमेडी केली काय हो. आता स्तवन हा स्तवनावर बोलले. शक्ती तुर्यातला म्हणे श कळला नाही श. त्यांना म्हणायचं वेगळं म्हणायचं वेगळं. शिक्षक आहे नाही शिक्षक. एक सांगतो मंडळी शक्ती तुर्यातली सुरुवात गाण्यापासून होते. कशी तुम्ही लक्षात ठेवा. जो पण जय बोलतो ना बोलसे गणपती का जान नंतर वंशावळ घेतो त्याच्या आधी असतं स्तवन. म्हणून स्तवनाची कधी चाल द्यायची नसते भाग द्यायचा नसतो. स्तवन मान्य आहे मला पुरुषाचं गावं मात्र वेळेप्रसंगी आपल्या रामदेवाचं गायलं धरणी मातेचं गायलं तरी चालतं. आणि आज ही धरणी वर्धा देवीची होती. मी त्याचं स्तवन गायलं. त्याचा यांना झाला त्रास. त्याचा यांना झाला त्रास. गणापासून भाग असतो. तुम्ही गौरीचा गण गायचा मी शिवाचा गण गायचा. ते स्तवन मी गायलं. गण यादव परिवारचा गायला ज्याप्रमाणे शाहीर गायले. गवळणीची ब्रह्मगाठ त्यांचा भाग दिला. त्यांच्या भागाचा भाग दिला आणि त्याच्यानंतर गायला एक विषय आत्मज्ञानाचा. देव बोलत असताना बघा ते स्वतः म्हणतात की गाणी काय भाषण नाही गात गाणी काय वाईट गात नाहीत आणि वर म्हणतात कॉमेडी शिवाय यांच्याकडे काही नाही. हेच बोलतात ना बघा दोन तोंडी बघा कसे. मी त्यांच्यावर काही अशी टीका टिप्पणी करणार नाही. फक्त त्यांचं जे रुपड आहे त्याने जे पांघरलेलं केलं आहे ना तो बुरखा फाडायचा बिनकामाचा. हे आपल्या शाखेत हिरो आहे. अरे आपल्या गली में हर कोणता शेर होत आहे भाई. तुम्ही बाहेर जाऊन ऑब्झर्वेशन करा आणि विचारा. बघा कसे म्हणतात. तुमच्या म्हणतात गाण्यात भाष्करता नसते अश्लीलता नसते पण दुसऱ्याला तुम्ही नका समजू. तुम्ही नका समजू. तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या. दुसरी गोष्ट वर म्हणतात बघा गाणी चांगलेच म्हणतात. दुसरी म्हणतात मी तुमच्या बाऱ्यामधून आवडीनं बघतो. बोललं की नाही. अरे बरं बोललं की नाही बोललो. बारी म्हणतात मी तुमची आवडीनं बघतो. मी जर एवढा भाष्कळ असेल मला शक्तीतुरांचा श कळत नसेल तर ज्यांना शक्तीतुरांचा श कळतो बघा त्यांना श वेगळं म्हणायचं आहे. आता एवढी माणसं आला नाही ना तुम्ही झोपलं होतं बुवा. बाहेर येऊन बघा गर्दी किती आहे. माझा पब्लिक मेलेले लोक आहे ना. तुम्ही किती पण आपटा आणि तुमचं ते ज्ञान कीर्तन जगाला देत राहा पण किती वाचतो आणि किती द्यायचं हे मात्र आत्मपरिक्षण करा. तुम्हाला मिळतात 2 ते 4 वाऱ्या. तुमच्या हातात का काही माईक सुटत नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. आणि शॉर्ट अँड स्वीटचा जमाना आता T20चा जमाना आला. IPLचा जमाना आला. आता टेस्ट कोण बघत नाही. तर त्याच्यानंतर ते म्हणतात की तुमच्या वाऱ्या मी आवडीनं बघतो. तुमच्या गाण्यात तर वाईट नसतं. आणि वर सांगतात शक्तीतुरांचा म्हणजे श कळत नाही. ह्यांना शक्तीतुरांचा श कळतो.
याने तुला दुसरा भाग बघा, याला शक्तीचा श कळतो ना, शिक्षक आहे शिक्षक, श म्हणायचं शक्ती तुला त्याला श कळतो. शक्ती तुला असा पहिला शाहीर आहे. दुसरा शाहीर आहे, फरमाईश आली मला आईच्या गाण्याची, फरमाईश आली आईच्या गाण्याची, त्याचा पाठ तू देतात. किती वर्षभर अभ्यास केलाय माझा ह्याने, लांबरे बुवा कधी परत भेटला त्याला द्यायचंय. फरमाईशला कोणी कटिंग किंवा त्याचा भागाला भाग कोण देत नाही, बुवाने का दिला? सचिन कदमाने तो भाग दिलाय, तो फेमस झालाय, बुवांना परत फेमस व्हायचा. मी सांगतो पटवळ बुवा, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्या लेखणीवर, तर तुम्ही तो रेकॉर्ड करा आणि त्याची तुम्हाला जेव्हा फरमाईश आहे तेव्हा तुम्ही मला सांगा की मी शक्तीप्रयत्न मला श कळतो, मी काय करतो, वर काय बोलून गेले सांगतो तुम्हाला. एखाद्याला कमी कसे समजतात बघा बुवा आमचे, त्यांनी आता शक्तीचा श कळतोय ना, हे म्हणतात तुम्हाला म्हणतात काळवडच कळा लागला, तुम्हाला म्हणतात काळवडच कळा लागला. अरे शक्ती तुझ्यातली ती लेखणी जी काही मिडीवाकडी आहे ते समस्त कोकण भाषेचं किंवा मराठी मुलांचं प्रतिनिधित्व करणारे. आज कर्ज कुणाला नाही हो, आज कर्ज कुणाला नाही. प्रत्येक जण फक्त सांगण्याचा तिथं म्हणतात की काळवड करेल, पण हा वाढवणाऱ्या गणपती जसा सजवलेला आहे, आणलेला आहे, त्याची सीमेमागे मात्र मी खंड पडून देणार नाही. आज 23 वर्ष झाली 21 दिवसाचा गणपती, 100हून अधिक वर्ष झाली अनंत चतुर्दशीचा गणपतीचा, म्हणजे परंपरा, ती परंपरा खंडित पडू नये म्हणून त्याचा तो मतितार्थ आहे. शायराने काढला लगेच तो शब्द घेतला आणि म्हणाले, त्याने सगळी तारणबारी केली, मला शक्यतो श कळत नाही, मी एवढ्या म्हणजे बाकीचं फुलं ज्याने 28 बारा मला दिल्या ते फुलं आमचं बुवा तिकडे शाल का शक्ती त्याला श कळतो, श बुवाच्या शब्दात एक तुम्हाला सांगतो. उद्या कडवई, उद्या पंचवर्षात फिरा आणि तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही दिलं तिला लोकांना काय काय दिलं, काय दिलं सांगा. अहो प्रश्न विचारताना मी सांगितलं मुलींना एक समाज प्रबोधनाचा भाग की करून असं नाही केलं पाहिजे. आत्मज्ञानाचा भाग आला तेव्हा सांगितलं की माणसाने कमेंट करू नये, म्हणजे कुठे ना कुठेतरी ज्ञानाच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानाच्या गोष्टी देणारा ज्ञानीवंत असायला पाहिजे. मी लहान आहे, तुमच्यापेक्षा 10 वर्षाला लहान आहे, तुमच्यापेक्षा अनुभवाने फार कमी आहे, तुमच्यापेक्षा मी शिक्षणातून कमी आहे, पण तुम्ही ज्याप्रमाणे पायपुष्ट समजता एखाद्या, पण त्यावेळेला ऐकूया तुमची तयारी पाहिजे. हळूहळू जाऊया, कोरोना जरा फिरा भरती लागली, अरे बरं लागली. फरमाईसाठी एक वेळा अर्धा तास ठेवा, म्हणजे मान्य करतात फरमाईश आहेत. तर मी काय म्हणतो बुवा, तुम्ही माझ्यापेक्षा 10 वर्षाला मोठा असाल, एवढी तुमची काय 30-35 वर्ष चित्रात गेली. अहो लोक बोलली पाहिजेत ना समोरून की बुवा आता तुमची ही गोष्ट चांगली आहे ही बोला, ही तुमची गोष्ट आम्हाला आवडते ही बोला, पैसे देऊन बोला. पण तुमची कुठं फरमाईश आहे, तुमची कशी कुठं फरमाईश आहे, या शक्तीचाच भाग आहे तो. आणि त्या फरमाईशचा भाग घेऊन तुम्ही गाणं बोलवलं, बुवा ऐसा कैसा चले का, वर मला बोलतात की दाढी वाढवली की ज्ञान येत नाही का, हुशार बोलत नाही. अरे बोलला कोण, माझं एकच झालं परवा, काय झालं माहितीये, मी हा असा पहिलाच काळा, दाढी वाढवली की दाढीपेक्षा मी पांढरा वाटतो म्हणून माझी दाढी वाढली. मी काही ज्ञानीवाल्यासाठी नाही, शाप काळा म्हणण्यापेक्षा, शाप काळा म्हणून दाढीपेक्षा तरी बरं आहे म्हणून मी दाढी वाढवलेली आहे. आता माझ्याकडे ज्ञान नसून जे मी फुला, मी येडा. मात्र या कडवई गावात उसगावकरांचा नाच आहे, जे बुवा करतात पुणेवाल्यांचा त्यांचा. त्याच्यानंतर
गुळकरांचा नाच आहे, किंजळकरांचा नाच आहे, आमच्या वक्त्यांचा नाच आहे. म्हणजे ह्या वाडीतला या प्रत्येक घरातला त्याला शक्ती तुला माहिती आहे. उद्या तो निवडा देईल ना, शक्ती तुऱ्यातला श कोणाला काढला आणि शक्ती तुऱ्यातला कोणाला श नाही काढतो. हा सूर्य आणि हा जयंत्र उद्या कळत नाही मिळेल तर पुढच्या वर्षी मला इथं बाहेर नाही बोलवणार. पुढच्या वर्षी माझी बारी तर कन्फर्म आहे. नाही जरी तर सांगेन तर नाही गणपतीची बारी भेटली आतला आवाज समजा आपल्याला. म्हणून बुवा दुसऱ्याकडे बोट दाखवता का बोलतात ह्यांच्याकडे म्हणतात बतावणीशिवाय काय नाही, बतावणीशिवाय काय नाही. बुवाने बारी केली 1.5 तास, गाणी किती गायली 3.5 एक गाणं समजा लिहिलं तर 4 मिनिटाचं, 3 गाणी 12 मिनिटाची झाली आणि अर्ध गाणं 14 मिनिटात बारी संपायला पाहिजे होती. उरलेला 1.25 तास बुवाने काय केला, बतावणी केली, कीर्तन केलं. वाटलं तुम्हाला दुसऱ्याकडे बोट दाखवून की ह्या तुमच्या चुका आहेत, हे बुवा शक्तीचा श कळत नाही, एवढ्या बाऱ्या केल्या. पण तुम्हाला शक्तीचा श कळतो, मग 1.25 तास केलं त्याला बतावणी म्हणतात, त्या कीर्तन म्हणतात, ती गोंधळ म्हणतात, ती तमाशा म्हणतात. तुम्ही सांगा एक शेर बोलले, शेर काय बोलले माहितीये बघा, यांची लेखणी बघा आणि सांगता माझी लायकी काढली आणि लायकी माझी आणि लायकी काढली. माझी लायकी जे 1 मिलियनपेक्षा जास्त त्याला व्ह्यूज गेले त्याने माझी पण लायकी काढली. लायकी 1 लाख व्ह्यूज झालेले आहेत, हे तुझी लायकी. आता अजून 10 बाकी आहे. ज्याने 28 बाऱ्या दिल्या त्याच्यातल्या मुंबई पुणे पकडून 16 झाल्या, ही माझी लायकी आहे, ही माझी अवकात आहे. तुमच्या भाषेत लायकी शिक्षक करता ना माझी लायकी, ही माझी लायकी आहे. बुवा ज्याला म्हणता ना तुम्ही फरमाईशला अर्धा तास द्या वेगळा, ती माझी लायकी आहे. तुम्ही माझी लायकी काढा नका काढू, कारण तुम्हाला शक्तीचा श कळतो. विषय बरोबर आहे, पण त्यांची लेखणी बघा, लेखणी बघा काय म्हणतात. खिशात मणी ठेवायची नसेल तर टक्कल असावे लागते. काय बरं असं कसं, अरे टक्कल असली तर मणी ठेवायची नसते, बरोबर की नाही. फणी ठेवायची असेल तर टक्कल असं नसेल, ऐसा कैसा चलेगा. अरे असं कसं चालेल, ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा, घटस्फोट नको हवा असेल तर लग्न करू नका, असं त्याचा अर्थ झाला. तुला आणि आता सांगतात मला की शक्तीचा मला श कळतो आणि तुला शक्तीचा श कळत नाही. आता सांगा, मी आता ह्याच्यात भाषण बोललोय, पहिल्या बारीत जरा गंमत केली, गुरुजी एक शब्द नसते, जरा गंमत केली, उपासनात्मक नाही. तुम्हाला ते विनोदातून किंवा विनोद दृष्टीने घेता येत नाही, हा तुमची चुकी आहे. तुम्ही आपण प्रयत्न केलात ना, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला, पण तुमची कॉमेडीनं आत्महत्या केली पहिल्या बारी, शाप आत्महत्या केली. मग मी काय करू, तुमच्या बारीत एक टाळी वाजली नाही, शिटी वाजली नाही, इथं पोराने गोंगाट केला. मी फक्त काही बतावण्या केल्या, अरे मी पण गाणी बोललो, थोडं ज्ञानाच्या गोष्टी मी पण केल्या आणि त्या करता करता जरा गवती केल्या. त्या गवती तुम्हाला येत नाही, कारण गेली 35 वर्ष जी काय तुम्ही बाऱ्या करताय ती जी तुमची चौकट आहे तिथं सांगतात मला एवढं कळतं. मी ही गाणी लिहिली बघ, मी संतुल्यावाला मी ऐकत नाही बघ, हे त्या पोरांना सांगून त्यांच्यात आता एक शब्द आहे तर ना वापरत आपण गाणं घेऊया. यांना शास्त्रीय शब्द करतो बाबा, तू फसवून प्रेम करताना बाई त्याला हिशोब पैकीच्या पैकी. अरे तुम्ही आलाव कुठं एवढं बारीत नवरी बघताय, लोक झोपली होती परत उठली, फुल भरली, चाय प्यायला आणि परत बारी बघतायत. ही लांबोरची अवकात आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला ते शकतो. मंडळी तुम्ही जेव्हा दुसऱ्याला बोलता तेव्हा तुमची ऐकून घेण्याची तेवढी कुवत पाहिजे. कारण काढवड करणारा असला ते प्रतिनिधित्व आहे, ते प्रतिनिधित्व आहे, त्याची तुम्ही अशी छेडछाड करू नका. म्हणून सांगतो तुमच्या साड या शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती आहे. थोडीशी गमत केली झाला त्रास, भादव्याचा साड आणला तर झाला त्रास. तुम्ही आम्हाला बोलायचं की उलट टाकतो, आम्ही त्याची मजा घेतली ना, अहो नका टाकू, माझी आई काय म्हणे, तुम्हाला काय उलट बोललो, आम्ही बोललो तुम्हाला उलट टाके. अरे उलट आमच्यावर आम्ही उलट करून घेतले, ही लागते कुवत आपलेपणाची. पण तुम्हाला तसं नाही, आमच्यावर चढायचं नाही तुम्हाला. तर ती शूर्पणखा आली आणि रामाकडे लागली, म्हणाली भावाबरोबर लग्न करायचं आहे. म्हणते चालेल करेल तो लग्न, पण मी काय आता बोलणार नाही, तोंडाने सांगतो, बोलतो तुझ्या पाठीवर मी लिहिन देईन,
की जा आणि हिच्यासोबत लग्न कर. हे ओळखलं असते राक्षसी नाही. तर ती जी लेखणी आहे शूर्पणखाच्या मागे पाठीवर जे लिहून पाठवलं त्या लेखणीबद्दल मी बोलतो. हे एकीने बोलले मला, हा तू आपण नाही बोलणार कारण त्याला शत्रुघ्नाचा श कळतो, आपल्याला कळत नाही. या बरोबर आहे, मला शत्रुघ्ना कळतो, याला श कळतो. चालेल या. तू फसवून प्रेम आणि या स्केल लोकांनी आपल्याला स्केल म्हणून ऍक्सेप्ट केलेलं आहे. अरे तुमच्याकडे बॅटिंग असेल, माझ्याकडे बॉलिंग आहे. विकेट पडली बस झालं, मॅच जिंकली बस झाली आणि तुमचा एका बॉलात तिघांचं त्रिपाल जिंकलेलं आहे. तुम्ही तयार करा, तुम्ही आत्मज्ञान घ्या, तुम्ही शास्त्र घ्या, तुम्ही ग्रंथ आधार घ्या, तुम्ही आता तर वाचतोय का नाही. माझ्या आदिवाच्या मागून गेलो तर मला सांगा, नाही नव्हतं सांगा. कोळेकरांना म्हटलं नाही मी, ते माझे मित्र आहेत, आम्ही बघून घेऊ. त्यांना म्हटलं की पहिल्यांदा माझ्या समोर दुसऱ्या शाहिरांच्या आमच्या कोळेकर म्हणला ऐकलं आणि मी म्हटलं की तुम्हाला मी उसना म्हणत नाही. त्याने घेतलं त्याचं चोट. काय म्हणतो बघा, तू फसवून प्रेम करताना बाई केला हिशोब पैकीच्या पैकी, केला हिशोब पैकीच्या पैकी. या मर्दानी लेखणी पुढं, त्या रामाच्या लेखणी पुढं ना तुझी तोड दावायची नाही. या मर्दानी लेखणी पुढं ना तुझी तोड दावायची नाही. या मर्दानी लेखणी पुढं ना तुझी तोड दावायची नाही. या मर्दानी लेखणी पुढं ना तुझी तोड दावायची आपण अजून 5 मिनिटं फक्त बारीक काढा. गोवाला काय दुखायचं नाही, गोवाचा गाव आहे. ह्या गमती जमती आपण करतो, त्या गमती परत नसल्या काय माझ्या घरापर्यंत गेले नाही, मी त्यांच्या घरापर्यंत गेलो नाही. ते मला एकरी बोलले, मी त्यांना एकरी बोललेलो नाही. काय अरेतुरीची गोष्ट नव्हती, दादागिरीची गोष्ट नाही. त्यांनी मला शिवी दिली नाही, मी त्यांना शिवी दिली नाही. आणि तरी देखील सकाळचे जर 5:15 वाजता एवढी जरी मंडळी थांबत असेल म्हणजे काहीतरी त्या शक्तीतुरात आहे, काहीतरी त्या शक्तीतुरात आहे. पहिल्यांदाच ते बोलून गेले होते पहिल्या वारीत की खरा ही सगळी मदार आहे ती माझ्या मुलांवर आहे. त्यांना माहिती होतं
बार भुसका जाणार आहे. मी काही त्याला नावं नाही ठेवत आहे, त्यांची गाणी कमजोर नाही म्हणत आहे, त्यांची वाणी कमजोर आहे म्हणत नाही. तुमच्याकडे जो एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तुमच्या चष्म्यातून बघता, तुमच्या नजरेतून तुम्ही बघता, ती नजर शक्ती तुझ्याशी तितकीशी मला वाटत नाही. म्हणजे फलदायक आहे. हरकत नाही, तुम्ही माझी किंमत करा नका करू, आय डोंट केअर. कुणास ठाऊक आता पुढच्या वर्षी आपली एखादी बारी होती. तुमचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे, गुरुजनांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. मी जास्त काही बोलत नाही, फक्त ते बोलता बोलता एक गोष्ट बोलले. म्हणा लांजा, त्या लांजाचा कसा गांजा काढतो त्याला शेतकऱ्यांना करतो. आपण ज्याप्रमाणे म्हणतो ही जी गॅलेक्सी आहे हे नभांगण आहे बघा. आता मी जे बोलतोय ते शुद्ध बोलतोय का? शुद्ध बोलतोय ना, म्हणजे मला शुद्ध बोलता येत, गावठी पण बोलता येतात. भाऊ तुम्ही पण शिक्षक आहात, आपण इंग्लिश मध्ये वारी करू, हिंदी मध्ये वारी करू, गुजराती मध्ये वारी करू, तुम्ही सांगा तशी करतो. मात्र ही शक्ती तुला, ही लोककला वाडवडिलांच्या मातीतली आहे, वाडवडिलांचं पिले आहे आणि वाडवडिलांची भाषा या मातीतली आहे. लोक याच्या आधी अशुद्ध शब्द एक भेटला की त्याच्यावरती म्हणायचे बा बारीक तुला एवढं बोलताय, वेळ चाललं झाला तरी बोलायचे. आज विकास पूर्ण बारी गावठी बंदी करतो, लोकांना ते आवडते. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही बोलू नका. आता तुम्हाला शुद्ध मराठी पाहिजे तर शुद्ध मराठी, ह्या गोष्टी सांगतोच ना. तर ते म्हणाले या नभांगणामध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो, गॅलेक्सी म्हणतो, नभांगण म्हणतो, त्याच्यामध्ये नवग्रह आहेत आणि त्या नवग्रहाप्रमाणे या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके, एका सूर्यमालेतील ते नवग्रह आहेत आणि त्याप्रमाणे एका तालुक्यातली एक माळ आहे आणि त्याच्यातला 9 तालुके आहेत आणि त्या लांजाला यमक जोडलं गांजाचं आहे. काय बोलणार, लांजाला यमक जोडलं गांजाचं म्हणजे तुम्ही संगमेश्वरातले जे शाहीर आहे म्हणजे लांजाला काय समजतात, लांजाला काय समजतात, याचा अर्थ असा होतो, अधोरेखित होतो. आणि तुम्ही जबाबदार एक व्यक्तिमत्व आहात, जबाबदार नागरिक आहात, तुम्ही जबाबदार शाहीर आहे आणि तुमच्या मुखातून असले बोलताना तुमच्या कॉमेडीची आत्महत्या केलेलीच आहे. त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला जो श कळतो त्या शच्या भाषेत तुम्ही असं स्वतःचा अपमान करू नका घेऊ. ते बोललेले शिक्षक आणि गुरुजी हे वाईट आहे, एवढा वाईट मला वाटला नव्हता. गाणं घ्या अति अक्कल पाजळून जेव्हा केला सतुराडा. एक शब्द आगाऊ बोलणार रे आपण, उद्या सगळ्यांनी युट्यूब वाले काढून बघ. गिधाडाचा जन्म कसा झाला, शास्त्राचं का करू, शास्त्राला फरक पाहिजे. कारण येथे बसलेला प्रत्येक जण आहे तो शास्त्रावालाच माणूस आहे, शक्ती तुरा केलेला माणूस आहे, तमाशा केलेला माणूस आहे. हो अति अक्कल पाजळून जेव्हा केला सतुराडा, केला माझ्या शिवानं उद्धारे, केला शिवानं उद्धारे, असा तुझा हा गिधाडा, असा केला हा उद्धारे, असा तुझा हा गिधाडा, केला शिवानं उद्धारे, तुझा हा गिधाडा, केला शिवानं उद्धारे, असा तुझा हा गिधाडा. आता शाहिरानं माझ्या एका शब्दात तरी वाईट बोललो, काही बोललो, आपण हसत बारी केली, भुवन आमच्या तापून बारी केली. हरकत नाही, वय वाढतंय, बीपीचा प्रॉब्लेम असू शकतो, त्याला काही इलाज नाही.
उद्या बुवा रिपोर्ट या सगळ्या भारीचं पण काढतील आणि बाकीच्या गोष्टींचं काढतील. शाप बीप काय देऊ नका तुम्ही. या शक्तीपुराचा शाप लागेल असं होईल तसं होईल. तुम्ही एक माणूस आहात, एक शुल्लक माणूस, ज्या या विश्वामध्ये आपण म्हणतो 84 लाख योनी आणि होते तेवढ्या. आता नवीन आधुनिक जगानुसार 87 लाख आहे. त्याच्यातला एक माणूस ज्याची लोकसंख्या आहे 8 अब्ज, त्याच्यातले आपण 1 कोटी पृथ्वी, ती गुरुपेक्षा 16 पट छोटी. त्याच्यामध्ये पृथ्वीवरती 29% जमीन, बाकीचं असलेलं पाणी. त्या 29% जमिनीवर 8 अब्ज लोक राहतात आणि त्याच्यातले आपण शुल्लक 2 एकर साठी भांडणारी माणसं. त्याच्यातला माझ्यासारखा असतो काळवड करणारा, जो तुम्हाला वाटतो गरीब, जो तुम्हाला तुमच्या समोर वाटतो शुल्लक. अशा पेपरावर प्रश्नपत्र दिलं तरी तुम्हाला वाटतं मी शुल्लक. म्हणजे काळवडचा शब्द टाकून गाणं बनवलं, त्याला मन दिले नाही, त्याला तुम्हाला त्रास. जे तुमच्या समोर मी कधी गायला नाही, ती फक्त फरमाईश होती आणि फरमाईश बारीचा भाग नसतो, हरकत नाही. आणि अशा शुल्लक माणसांनी माझ्यासारख्या, मी पण शुल्लकच आहे, अशा एक 8 अब्ज जी प्रजाती आहे, जी आपली होमोस्पेसियन आहे, त्याच्यातला आपण एक लहानसा मानव. आणि त्याने एखाद्याला शाप नाही द्यायचा की तुझं असं होय, तुझं तसं होय, शक्ती तुला शाप लागतील. अरे तो परमेश्वर आहे, तो बघून घे, मी ती फार श्रेष्ठ. तुम्ही मात्र कोणाला शाप देण्याच्या पदात पडू नका, कारण शापातून मुक्तता करणारा, ह्या जीवनातून मुक्ती करणारा इकडे बाप बसलेला आहे. 1 दिवसाचा दिवस, त्याच्यामुळे सगळं त्याच्या हातात आहे, 4 हात आहेत आणि त्याच्यात एक हात अभय देणार आहे. आणि तो त्या अभयाचा मी आशीर्वाद घेऊन आलेला आहे. पडवळच्या शापाने माझा काय होण्यात नाही. आणि शापाचा शाप आणि शापाचा शंतर शक्ती दिलेत ना, तुम्हालाच कळतो, तुम्हाला लागला. आणि जर ते शेवटी पडवळ बुवा आय लव्ह यू, तुम्ही माझे काय काय मला जाऊ नका. आपण गमतीच्या गोष्टी करतो, तुम्ही सांगा मी वावलो काय बोललो असं. जरा एक छोटंसं गाणी घेऊया आणि बारी सांगूया. त्याप्रमाणे आपण काहीतरी गायला पाहिजे. काय म्हणतोय होय जमानी, हवा जावयाचा गरमानी. तुम्ही समाज प्रबोधन करता, शाहीर समाज प्रबोधनाचं एक नेतृत्व करणारा माणूस आहे, प्रतिनिधी आहे. तुम्ही रेकॉर्डिंग करा. आम्ही कारवाई करणारी माणसं, आम्ही गरीब आहेत, तुम्ही श्रीमंत आहात, तर तो श्रीमंतीचा पैसा इकडे पण तुम्ही घाला आणि नंतर तुम्ही सांगा की आम्ही काय करावं आणि काय नसावं. हरकत नाही, तुमचं जे तुम्ही दिलेलं मला ज्ञान आहे, जे तुम्हाला शक्यतो कशा कळतो, त्याप्रमाणे तुम्ही जे ज्ञान दिलेलं आहे ते मी वर्षभर माझ्याकडे ठेवेल आणि माझी प्रगती करण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणतोय हो या जमानी, हवा जावयाचा गरमानी, कुठं जायचं सांगा त्यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी. कुठं जायचं सांगा त्यांनी हो आमच्या गावच्या या पोरांनी. मी कधी दुसऱ्या बारी वेळ जात नाही. आयोजक आलेल्या सकाळी 5:15 साडेपाच वाजता. हा माणूस एवढा मोठा आहे, या माणसाच्या घरात आमदार आहेत. परवा प्रथमेश लागाडेसारखा एवढा मोठा स्थान येऊन गेला आणि तो व्यक्ती, तो माणूस आज एवढा एका रात्रीला 2 लाख रुपये खर्च केलेला आहे. ती व्यक्ती येऊन सांगते की तो आईचा गण घ्या. या माणसाला काय कमी आहे असं मी म्हणेन.
की त्या गणात ताडवड हा शब्द आहे म्हणजे ह्यांना पण ताडवड करायला लागते. हा मतीदार काय सांगतो मतीदार गणा तो. म्हणून मला एवढंच म्हणायचं की त्या लेखणीची रिस्पेक्ट करा. तुम्ही त्याचे ते शब्द शोधून माझ्या अशा तुम्हाला वाटत असेल मी गरीब आहे पण म्हणून एक बोलता बोलता सांगतो मी कधीही मोठेपणा करत नाही. मी नेफ्रोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट आहे. मी 17 वर्ष सर्व्हिस केली हॉस्पिटलमध्ये. या देशातलं सगळ्यात मोठी प्रायव्हेट कंपनी जे रिलायन्स आहे मुकेश अंबानी ग्रुप त्याच्यामध्ये मी सर्व्हिसला होतो. मी जेव्हा नोकरी सोडली MPSC साठी त्यावेळेला मला इन हँड 58,000 पगार होता आणि बाकीची माझी छोटी मोठी कमाई होती ती माझ्या घरापुरती होती. मी 2 PG केले. पोस्ट ग्रॅज्युएशन माझं 2 विषयामध्ये आहे. नेफ्रोलॉजीचा टेक्नॉलॉजिस्ट आहे. आता MPSC ची पोस्ट क्लिअर केली. स्वतःचं छोटंसं चॅनेल आहे. स्वतःचं पेज आहे. स्वतःची संस्था आहे. आणि तेवढं असून नाही माझ्यावर कर्ज परमेश्वराने ठेवलेलं आहे. पण काळवड हा शब्द का तुम्ही एखाद्याला कमी लेखताना ते सांगायचं असते. मी कधी नाही सांगायचं. मी ही ग्रामीण भाषा बोलतो. मी तुमच्या इतकी शुद्ध बोलेन. मी रंजन गोळांचं पुस्तक वाळंबे सरांचं पुस्तक जे व्याकरणाचं आहे रामदास वाघांचं आहे. मी कोण पेलेला माणूस आहे. मी तुम्हाला सगळे सांगले ते व्याकरणातले. पण ही अशी एखाद्याकडे कमी गोष्टी सांगू तुम्ही एखाद्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. आणि मला तर नका सांगू. मला माझ आहे म्हणा मी जास्त आहे घमेंड आहे काय म्हणा हाय मला माझ. आता काय बोलता मग विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अगं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी काढवड करून सारी करतो मी सोय पण दरवर्षा सारखं मात्र सजले शाहीरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न नाही तरी प्रश्नाचं उत्तर दिलं. शाहीर मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही जो कृष्णाचा भाग ठेवलेला आहे मी तुम्हाला एवढंच सांगेन ही प्रश्नाची उत्तरं 2 शाहीरांनी दिली आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचलेले आहात. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो जवळ असलं तरी लोचिंबासारखा अजून लोखंड तिकडे लांब आहे म्हणजे मध्ये अजून भिंत आहे. तेवढा तुम्ही शोध घ्या. तुम्ही आयरे माऊलींचे शिष्य आहात वस्ताद पदावरती आहात आणि तुम्ही शास्त्राशिवाय गात नाही. शास्त्राशिवाय बोलता पण शास्त्राशिवाय गात नाही. त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल आणि तुमच्यासारख्या ज्ञानी वाचनाला जर उत्तर दिलं तर मला फार आनंद वाटेल. मी एवढं सांगेन माझे प्रिय शाहीर ते तुमच्या शिक्षित आणि अनुभवी शाहीर पडवळ बुवा अनंत उसगावकर माऊली जाधव माऊली तुमच्या परिवारातली मंडळी कृपया साधा ते आपण आरती करूया. शेवट असला पाहिजे आरती करूया.